नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर कुणाल कटवारे सर. तर त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे त्यांनी या क्षेत्रामध्ये 2008 पासून खरं तर सुरुवात केली आणि जी माणसाची मूलभूत गरज आहे, आपण नेहमी म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा. त्यातल्या निवारा ही जी गरज आहे, तर त्याच्यात त्यांनी काम करायला अर्थात रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये ते काम करतायत आणि स्वतः बिल्डर डेव्हलपर म्हणून आता त्यांची फार उत्तम कामगिरी चालू आहे. यासोबत अजून काही नवीन क्षेत्रामध्ये त्यांचा लवकरच जाण्याचा विचार आहे. त्यामुळे त्यांचा हा भविष्यातला प्रवास कसा असणार आहे, आत्तापर्यंतचा प्रवास कसा झालाय, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. येस सर, नमस्ते. तर सर्वप्रथम आयकॉन ट्यूबचे धन्यवाद करतो की त्यांनी आज मला इथे आमंत्रित केलं आहे हं, आणि आज आपण जो काही चर्चा करणार आहोत हं, लिव्हिंग म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं होम्स. आता सगळ्यात मध्ये माझी सुरुवात तर अशी झाली की मी पहिले सगळ्यात पहिले शेतकरी कुटुंबातनं आलेलो आहे हं, आणि नंतर मी एज्युकेशन मध्ये डिप्लोमा सुरुवातीला झालाय माझा. हं, डिप्लोमा झाल्यानंतर मी इंजिनिअरिंग बीई कम्प्लीट केलेलं आहे. हं, हं, त्यानंतर मी साधारणतः 2008 पासून कन्स्ट्रक्शन ह्या व्यवसायात मी सुरुवात केलेली आहे. हं, 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 सर्वप्रथम मी सुरुवात करताना माझं काही साथोसाथ मी काही कन्सल्टिंग पण केलेलं आहेत, म्हणजे प्लॅनिंग मध्ये काही काम केलेलं आहे. हं, त्यानंतरून मी कन्स्ट्रक्शन नंबर ऑफ बंगलोज आपण वर्किंग मध्ये केलेले आहेत. हं, व बंगलो करता करता मी साईड बाय साईड मग बिल्डरशिप मध्ये येण्याचं सुरुवात केली. नंतर मी सुरुवातीला काही 8 फ्लॅटच्या पहिल्या बिल्डिंग पासून मी सुरुवात केली हं, कन्स्ट्रक्शन मध्ये. तर मी ती सुरुवात पहिले नाशिक मधनच झालेली आहे हं, बिल्डिंग मध्ये. हं, 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 तर बिल्डिंग मध्ये करताना मला पहिला अनुभव असा आला की लोकांना चांगली घरं हवीत सगळ्यात हं, महत्वाचं हं, म्हणजे. हं. तर चांगल्या घरांमध्ये आपल्याला लोकांना कशी एंड युजरला चांगलं प्रॉडक्ट आपल्याकडनं गुड क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन कसं भेटेल आणि बरोबर, त्यांना वेल लिव्हिंग कसं भेटेल लोकांचं. कारण घर घेणं हे लोकांचं एक स्वप्न असतं बरोबर. आणि ते स्वप्न कसं पूर्ण होईल आणि त्याच्या आपल्याकडनं काय फुलफिल गोष्टी त्यांना आपण देऊ शकतो हं, हं. याकडे आम्ही जास्त फोकस केला आहे. आणि त्या ओके. पद्धतीने आम्ही लोकांना चांगलं घर देण्याचा प्रयत्न पुरेपूर करतो आहेत. आणि जसं जसं नवीन मार्केटमध्ये नवीन नवीन गोष्टी अपडेट येत आहेत, हं, म्हणजे जसं जसं फीचर चेंज होत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट होतीये, त्याप्रमाणे आम्ही त्या गोष्टी त्या प्रोजेक्टला अपग्रेड करत आलो आहेत. आणि बरोबर. आता नंबर ऑफ प्रोजेक्ट्स आपले झालेले आहेत, हं, आता वर्किंग मध्ये आहेत, आपण ते करत आहोत आता ओके. कंटिन्यू. मग ते या क्षेत्रातल्या आणखीन प्रश्नांकडे येऊया. येस. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे आता जेव्हा तुम्ही फील्डवर जायला सुरुवात केली असेल, प्रोजेक्ट्सवर बघितलं असेल, तर या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण बरंच आहे येस. आणि त्यांना काय म्हणतो आपण, त्यांना काही महत्त्वाची जबाबदारी दिली गेली तर धोकाही संभवू शकतो. येस. तर तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळता साईटवर? आता याच्यात मेजरली असं सांगण्यात येईल की ज्या वेळेस मी ग्रामीणला वर्किंग करत होतो, हं, जसे बंगलोज वगैरे तिकडे ग्रामीणला होते, सुरुवात मी तिकडनंच केली ग्रामीण हं, एरियातला. हं, तर त्याच्यात मेनली प्रॉब्लेम हेच येतो की तिकडचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत किंवा लेबर्स आहेत, त्यांच्याकडे तेवढी एज्युकेशन क्वालिटी नाहीये आणि त्यांना इंजिनियर्स म्हटलं की ते थोडे घाबरतात. हं, इंजिनियर सोबत काम करणं हा त्यांना डिफिकल्ट जॉब वाटतो. हं, हं, तर त्या केसमध्ये ते क्लायंट आणि ते संगनमताने इंजिनियर लावा असा त्यांचा फोकस नसतो. जनरली असं त्यांच्याकडनं हेच नसतं प्लॅनिंग मध्ये की इंजिनियरला कन्सल्टन्सी द्यावी आणि इंजिनियरनी इथे सुपरविजन करून हा प्रोजेक्ट वर्कआउट करावा. कारण हं, त्यांना त्याच्यात त्यांचा बेनिफिट वाटतो की ते जसे सांगाल क्लायंटला तसं वर्किंग होतं जनरली साईटवर. तर बरोबर. त्यांना इंजिनियर आल्यामुळे त्यांना बऱ्याचशा अडचणींना फेस करावं लागतं. हं, कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना एकतर क्वालिटी वर्क द्यावं लागतं. हं, हं, सेकंड थिंग म्हणजे मटेरियलची मॅनेजमेंट इंजिनियर करतो. त्या बरोबर. गोष्टी तो क्लायंटला सांगत असतो. त्याप्रमाणे कुठल्या ठिकाणी कुठलं मटेरियल यूज करायचं आहे, बरोबर. कुठल्या ठिकाणी काय डिझाईन गरजेचं आहे, हं, या हं, गोष्टी सगळं इंजिनियर करत असतो आणि तेच त्यांना नको असतं. जनरली हा पहिला ट्रेंड होता, पण आता याच्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर लोक पण आता नवीन नवीन गोष्टी शिकायला लागलेत. इंजिनियर्स कडनं पण काही गोष्टी ड्रॉइंग्स प्रमाणे वर्किंग ऑन साईट ग्रामीणकडे करायला लागलेत. आता ग्रामीणचा पण कल आता बऱ्यापैकी चेंज झालेला आहे की इंजिनियर्स लावला गेला पाहिजे, हं, त्यांच्याकडे डिझाईन घेतलं पाहिजे, त्याप्रमाणे प्लॅनिंग साईटवर झालेलं पाहिजे आणि त्यानंतरून त्याप्रमाणे प्रोजेक्ट हा वर्कआउट झाला पाहिजे. आता बऱ्यापैकी अवेअरनेस आलेला आहे ग्रामीण मध्ये. बरोबर, आणि बरोबर. शहरामध्ये तर काही इश्यू नाहीये. शहरीमध्ये सगळ्या गोष्टी ऍज पर रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणेच फॉलो होतात. हं, हं, त्याच्यामुळे इकडे प्रॉपर आर्किटेक्ट अपॉइंट असतात, बरोबर. प्रॉपर कन्सल्टंट असतात, आरसीसी कन्सल्टंट हं, वगैरे. हं. त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या नाशिक शहरामध्ये तर आता प्रॉपरली वर्किंग होतच आहे. तिथे काही इश्यू नाहीच आहे बरोबर. असं. ओके.
दुसरं ॲज अ बिल्डर डेव्हलपर म्हणून काम करताना बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, की कस्टमरचं कायम म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे. येस. इतक्याच बजेटमध्ये करून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? ही एकदम गोष्ट महत्वाची आहे. हं, यामध्ये कसं असतं, आता आम्ही जनरली एरिया वाईज आपण हं. बिल्डिंग प्लॅन करतो. म्हणजे आता समजा थोडं आउटस्कटला गेलं की थोडा बजेटचा विषय येतो. मग आपण बरोबर. त्याप्रमाणे डिझाइन करतो. हं. जनरली थोडं आउटस्कट असेल तर आपण एरिया, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एरिया आपण ऑप्टिमाइज काढतो. बरोबर. इथे लोकांना काय घर परवडेल, इथे हं. काय कॉस्टिंग पर्यंत पॅकेज दिलं गेलं पाहिजे आपण बरोबर. लोकांना. हं, हं. तर त्याप्रमाणे आपण एक प्लॅन डिझाइन करतो. मग त्याप्रमाणे आपण कन्स्ट्रक्शनमध्ये गुड क्वालिटी वर्क कसं देता येईल, आपण सगळं आरसीसी आणि ब्रिकवर्क प्लास्टर ह्या बॉडीमध्ये तर आपल्याकडनं बऱ्याच वेळा तुम्ही साईडला करा किंवा मेन कोर एरियात करा. आपल्याला तर त्या बॉडीमध्ये 99% काही चेंज येत नाही, की बरोबर. तिथे काय आपण कॉस्ट सेव्हिंग करत नाही हं, किंवा हं, केली हं. गेली नाही पाहिजे. बरोबर, बरोबर. तुम्ही कशामध्ये करू शकतात, एक तर फिनिशिंग वर्क मध्ये हं, तुम्ही हं. टाइल्स मध्ये डिफरन्स करू शकता, त्याच्यानंतर कलरिंग मध्ये डिफरन्स करू शकता. याच्यात तुम्ही थोडं ऑप्टिमाइज करून लोकांना गुड क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट तुम्ही देऊ शकतात बरोबर. लोकांना कॉस्टिंग मध्ये. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग एरिया हं. त्यांना ऑप्टिमाइज असेल तर त्या एरियामध्ये त्यांचं पॅकेज बसून ते एक प्रॉपर त्यांना आयडियल होम भेटून जातं मिळू त्यांचं. शकतं, मिळू शकतं. दुसरा आता एक प्रश्न तो थोडासा यापेक्षा सगळ्या वेगळा आहे. तो आहे तो नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. एक इंजिनिअर आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून तुम्हाला विचारायचं तुम्ही म्हटलं ग्रामीण भागातनं काही तुम्ही तिकडेही काम केलेलं आहे. तर मग अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं आता प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे तर नाशिकचा सर्वांगीण विकास येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये होईल? हो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे, नाशिककडे ना आपल्याकडे इंडस्ट्रियल एरिया वाढतोय, नाही म्हणता नाही येणार, पण त्या प्रमाणात वाढायला पाहिजे. जी पॉप्युलेशन आहे नाशिकचं हं, किंवा सराउंडिंग जे लोकांचा येण्याचा लेबरचा वगैरे सराउंडिंग आहे तो खूप जास्त ओघ आहे. हं, हं. पण त्या हिशोबाने नाशिककडे इंडस्ट्रियल आपल्याकडे कमी आहे त्या प्रमाणात. जर इंडस्ट्रियल वाढलं किंवा नवीन नवीन प्रोजेक्ट्स आपल्या नाशकात जर आले तर आपल्याकडे नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी वाढतील आणि ऍक्टिव्हिटी बरोबर. वाढल्या तर त्याच्यातून रोजगार निर्मिती होईल आणि रोजगार निर्मिती झाला तर इनडायरेक्टली डेव्हलपमेंट वाढेल. अगदीच, अगदीच. फार महत्वाचं आहे. Yes. तर पण मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? याच्यात म्हणजे नवीन नवीन आता समजा आयटी पार्कचा जो आता नवीन एक विषय चाललाय आपल्याकडे, तर आयटी पार्क सारखा जर आपला एखादा जर प्रोजेक्ट आपल्या नाशिक आयटी पार्क सारखा जर प्रोजेक्ट आपल्या नाशकात जर आला तर त्यामध्ये आपल्याला चांगलं एक मोठं अचिव्हमेंट आपल्याला नाशिकसाठी मिळू शकतं. ओके, ओके. आणि दुसरं आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्टमध्ये काम करताना असा एखादा प्रसंग आहे का, की ज्याच्यात काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? तसं म्हणता येईल. आता कसं आहे, प्रोजेक्ट वर्किंग करताना सुरुवातीपासूनच मॅनेजमेंट ही एक गोष्ट असते का आपल्याला हा प्रोजेक्ट टाइम बॉन्डिंग असतो की एवढ्या दिवसात आपल्याला हा प्रोजेक्ट फिनिश झाला पाहिजे. बरोबर. तो प्रोजेक्ट फिनिश होऊन त्याच्यातनं आपल्याला सगळ्यांना एंड युजर पर्यंत आपल्याकडनं सगळ्या गोष्टी त्यांना पूर्णपणे आपल्याकडनं त्यांना कम्प्लीट झालेल्या पाहिजे. तर बरोबर. बऱ्याच वेळा कसं असतं, आम्हाला करोनामध्ये प्रॉब्लेम आलेला होता. करोनामध्ये एक मी प्रोजेक्ट वर्किंग करत असताना एक मी वर्किंग घेतलं होतं हॉस्टेलचं, मेडिकल कॉलेजचं बॉईज हॉस्टेलचं मी कन्स्ट्रक्शनचं काम घेतलेलं होतं. त्यामध्ये मला टार्गेट ओरिएंटेड वर्क होतं. आणि जसे मी याच्या वर्किंग मध्ये असताना म्हणजे साधारणतः बिल्डिंगचं आरसीसी बांधकाम झालेलं असताना मला करोनाची सिच्युएशन तयार झाली. आणि त्या केसमध्ये ज्यावेळेस लोकांना म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स किंवा लेबर्स मध्ये ही न्यूज आली की करोना आहे असा विषय, तर सगळ्यांना घाबरण्याची सिच्युएशन आली होती. आणि इकडे तर टार्गेट ओरिएंटेड वर्क होतं की मला एवढ्या दिवसात मला त्यांना हँडओव्हर करायचं होतं. तर त्या केसमध्ये लेबर म्हणजे सगळ्यांनी तर नाशिक सोडण्याचाच प्लॅन केला. बऱ्यापैकी लेबर निघून गेले. कॉन्ट्रॅक्टर्स पण साईटवर येण्यासाठी इच्छुक नव्हते का आपण नंतर करू, बघू, वेळ काढू. पण आम्हाला त्या सिच्युएशन मध्ये जास्त त्रास झाला. त्याच्यात आम्ही मार्ग काढून लोकांना सगळ्या गोष्टी पटवून सेल्फ डिस्टन्स ठेवून लोकांच्या सगळ्या गोष्टी अवेअरनेस ठेवून आणि ते वर्किंग आम्ही वेळेत कम्प्लीट केलं. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर जनरली बघता? आता त्याच्यात कसं आहे, दोन गोष्टी असतात, एक फ्लेक्झिबिलिटी आणि स्ट्रेंथ. ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला पाहिजे असतात. कारण फ्लेक्झिबिलिटी ही वर्किंगसाठी लोकांना जो काही वर्किंग लेबर्स असतात किंवा फिटर्स असतात त्यांना त्या वर्किंग करण्यासाठी इझी गेल्या पाहिजे. आणि आपल्याला ॲज अ स्ट्रक्चर म्हणून आपल्याला त्याची स्ट्रेंथ पाहिजे, इलॉंगेशन पण पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आपल्याला आवश्यक आहे. आयकॉन स्टील यापूर्वी कधी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये या आयकॉन स्टील मी इकडे नाशिक मधल्या प्रोजेक्ट नाही, पण ग्रामीण मध्ये मी जे बंगलोज केले तिथे मी आयकॉन स्टील बऱ्यापैकी वापरलंय. ओके, ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण इंजिनियर्स आपल्यासारखे येत आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? नवीन इंजिनियर्सला सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडं नॉलेज घेणं जास्त गरजेचं आहे. कारण आता नवीन मुलं जे आहेत बऱ्यापैकी
जे आता जसं वर्किंग येतंय, जसं स्टडी आहे, पहिले कसं होतं जरा थोडं डीप एज्युकेशन होतं. आता थोडं कसं एज्युकेशन मध्ये ना थोडा फरक झालाय. म्हणजे जुनं जे आपण एक 5 वर्षापूर्वीचं इंजिनिअरिंग आणि ह्या इंजिनिअरिंग मध्ये थोडासा मला फरक वाटतोय, की जे आता मुलं कसं आहेत वरच्यावर स्टडी जास्त करतायत. त्यांनी जर थोडा डीपली स्टडी जर केला आणि साईट नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज जर घेतलं आणि ते घेऊन जर त्यांनी वर्किंग मध्ये आलं, तर त्यांचं भविष्य एकदम उज्ज्वल वा, राहील. क्या बात आहे. सो होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर कुणाल कलवारे सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की या क्षेत्रामध्ये नॉलेज हा पाया आहे आणि तो थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्हीचा मिळून तयार होतो. दोन्हीचं पण. त्यामुळे जर तुम्ही हे दोन्ही मध्ये पारंगत झाला, दोन्हीमध्ये थोडं बेसिक नॉलेज घेतलं आणि मग तुम्ही करिअरला सुरुवात केलीत, तर तुम्ही या क्षेत्रामध्ये सगळ्यांच्या नक्की शिवाय यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असे उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.